आज आपण बनवूया मुर्ग मुसलम। ग्रेव्हीसाठी आपण कटिंग करून घेतोय। आपण ग्रेव्हीसाठी आता मसाला बनवून घेऊ। इथं मी मसाला फ्राय करतोय, तुम्ही बॉईल पण करू शकता। ब्राउन करून घ्यायचा आपल्याला पूर्ण मसाला हा। यामध्ये मी खडे मसाले घेतलेले, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, विलायची, लवंग, बडीशोप, जिरा। मसाला परतवण्यासाठी मी इथे थोडं तेल घालून घेतोय, जेणेकरून मसाला चांगला परतले जाईल आणि चांगला गोल्डन फ्राय होऊन जाईल। 10 ते 15 मिनिटं आपण असंच परतून घेऊ, गोल्डन फ्राय होतो। मसाला हलका गोल्डन ब्राउन झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता इथे मी लाल मिरची घेतलेली कच्ची, तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पण वापरू शकता। काजूकनी, तीळ, मगज व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही आपली चांगली थंड झाल्यानंतर त्याला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। छान अशी पेस्ट बनवून घेऊ। कटिंग करून घेऊ, चिरा मारून घेऊ। अशा पद्धतीने चिरा मारलेला आहे मी। मसाला चांगला व्यवस्थित याच्यामध्ये गेला पाहिजे या हिशोबाने। कॉर्नफ्लॉवर, थोडा मैदा, चाट मसाला, गरम मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना पावडर, चवीनुसार मीठ। यात आपण थोडंसं तेल घालून घेऊ। मसाला मिक्स करून घेऊ। मसाला छान मिक्स झालेला आहे। आपण आता त्याच्यात थोडं पाणी घालून घेऊ। आपला कोटिंगचा मसाला रेडी झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित मसाला लावून घेऊ। चिकनला आपला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता आपण त्याला अर्धा घंट्यासाठी मॅग्नेट करून असंच ठेवणार आहे। त्यानंतर आपण याला डीप फ्राय करून घेणार। चिकन आपलं डीप फ्राय झालेलं आहे। आपण आता त्याला काढून घेऊ। आपण आता मुर्गा मुसलमची कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने पीस ठेवायचे, जास्त बारीक पण नाही करत आहे मी। आपले पीस कटिंग करून झालेले आहे। आपण आता ग्रेव्हीची तयारी करू। तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आपण आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट आपली चांगली फ्राय झालेली आहे, तिने तेल पण सोडलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये ही ग्रेव्हीची पेस्ट केलेली आपण फ्राय केली होती, ती ग्रेव्ही त्याची पेस्ट घालून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ, ग्रेव्हीला तेल सुटोस्तर। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। ग्रेव्ही आपली चांगली परतून झाली आहे। हळद, मीठ, किचन की काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरा पावडर, मटन मसाला 1 चम्मच, चिकन मसाला आणि 1 चम्मच चाट मसाला। मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी गरम पाणी घालून घेऊ। आपण आता ग्रेव्हीला 1 उकळी येऊस्तोवर असंच झाकून ठेवणार। 5 मिनिटं 1 उकळी येऊस्तोवर आपण त्याला परत शिजवून घेऊ। स्वीटनेसपणासाठी मी इथं फ्रेश क्रीम घेतोय। अमूल बटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कस्तुरी मेथी। मुर्ग मुसलम रेडी झालेलं आहे। आपण आता सर्व करून घेऊ। ग्रेव्ही बघा तुम्ही किती थिक ग्रेव्ही केलेली आहे मी। ह्या ग्रेव्ही सोबत तुम्ही नान, कुलचा, बटर रोटी, बटर नान, गार्लिक नान काही पण खाऊ शकता।